राजीवलोचनं रामं वन्दे पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। परमगुरु श्रीमंत श्री चरणदासजी महाराज परमपूज्य सद्गुरू श्री नाना यांच्या चरणी सादर वंदन करते। आपण गेल्या काही दिवसांपासून योग वाशिष्ठावरती विचार करतो आहोत। हा ग्रंथ समजून घेण्याचा आपल्या परीने आपण प्रयत्न करतो आहोत। काल आपण बघितलं वशिष्ठ ऋषींनी रामांच्या प्रश्नांना उत्तर देत असताना चित्ताख्यान सांगितलं की आपलं चित्तच किती विविध प्रकारच्या संकल्पनांमध्ये अडकतं आणि चित्तामध्ये जे भ्रम निर्माण होतात, चित्तच सर्व प्रकारचा संसार सातत्याने निर्माण करत असतं। जो काही संसार आपल्याला पाहायला मिळतो, अनुभवायला येतो, तो सगळा संसार हा चित्ताने निर्माण केलेला भ्रम आहे। हेच चित्त कधी सुखी होतं, कधी कधी दुःखी होतं आणि कधीतरी त्याला आपलं आत्मस्वरूप काय आहे ते समजून घेण्याची एक स्फूर्तीही मिळते। काही प्रमाणामध्ये हे चित्त आत्मज्ञान समजून घेण्याचा प्रयत्नही करतं आणि पुन्हा या संसारामध्ये रमतं। कुठेही एका ठिकाणी या चित्ताच्या वृत्ती स्थिर होत नाही, सातत्याने चित्तवृत्ती ज्या आहेत त्या संसाराकडे धावत असतात आणि म्हणून एक चित्ताख्यान त्यांनी सांगितलं। दुसरं, जे चित्त आणि मन कल्पना करतं तेच माणूस प्रत्यक्षामध्ये कसा अनुभवतो ते लवणराजाची गोष्ट त्यांनी सांगून आणि तो कथाभाग सांगून रामांना त्या गोष्टी पटवून दिलेल्या आहेत। त्यानंतर आपण भृगु ऋषींच्या मुलाची म्हणजे शुक्राचार्यांची पण गोष्ट पाहिली की जो शुक्राचार्य लहान वयामध्ये असताना भृगु ऋषी तपश्चर्येमध्ये मग्न असताना आपल्या मनोसंकल्पनेने एका अप्सरेच्या प्रेमामध्ये पडला आणि तो त्या चिंतनामध्ये इतका बुडून गेला की त्याचं शरीरही सुटलं। त्यानंतर त्याने वेगवेगळी शरीरं धारण केली आणि ज्या वेळेला भृगु ऋषी आपल्या समाधीतून बाहेर आले त्यावेळेला त्यांना ही गोष्ट कळली
आणि सध्या आपला मुलगा एका वासुदेव नावाच्या ब्राह्मण पुत्राच्या रूपामध्ये संगमा नदीच्या तीरावरती तपश्चर्या करतोय असं कळल्याबरोबर ते त्याला भेटायला गेले आणि त्यालाही आश्चर्य वाटलं. त्याने आपले मागचे 3 जन्म परत पाहिले आणि पुन्हा त्याला आपल्या पहिल्या जन्मामध्ये म्हणजे भृगुपुत्र म्हणून त्याचं जे शरीर सुकून गेलेलं होतं त्या शरीरामध्ये यावंसं वाटलं, कारण त्या शरीराचं अजून काही काम शिल्लक होतं. म्हणून त्याने विद्यमान असलेला आपला देह सोडून दिला आणि पुन्हा जो सुकून गेलेला देह होता, अस्थिपंजर झालेला देह होता, त्याच्यामध्ये त्याने प्रवेश केला. त्याने प्रवेश करताच भृगु ऋषींनी त्या शरीरावरती उदक सिंचन केलं आणि त्यामध्ये प्राणसंचारण केलं आणि त्यांना त्यांचा मुलगा परत मिळाला. ते शुक्राचार्य आपल्या वडिलांची परवानगी घेऊन तपश्चर्या करता निघून गेले आणि नंतर ते दानवांचे राक्षसांचे गुरु म्हणून त्यांनी पुढचं कार्य केलेलं आहे. इथपर्यंतचा कथाभाग आपण काल पाहिला होता आणि त्यानंतर या सगळ्या कथांवरून वशिष्ठ ऋषींनी रामाला सांगितलं की ज्या संकल्पना चित्तामध्ये नाही, चित्तामध्ये आहे आणि तीच चित्ताची प्रतिभा असते. ज्या संकल्पना चित्तामध्ये सातत्याने उठतात, ज्या वृत्ती सातत्याने उठतात, त्या जर चित्ताने आत्मिक स्वरूपाच्या निर्माण केल्या तर त्याचं चित्त हळूहळू स्थिर होत जाईल, शुद्ध होत जाईल आणि त्याच्या ठिकाणी ज्ञान जे आहे ते प्रकट होत जाईल. आणि जर तसं त्याने केलं नाही तर ते चित्त जितकं मलिन होईल तितकं ते संसारामध्ये गळून जाईल आणि मग एक देह नाही अनंत देह धारण केले जातात. तर अशाप्रमाणे प्रत्येकाने आपलं चित्त जे आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. ते चित्त जास्तीत जास्त शुद्ध करण्याचा प्रयत्न करायला हवा असं वशिष्ठांनी रामांना सांगितलं. त्यानंतर रामांनी त्यांना प्रश्न विचारला की आपला जो नरदेह आहे तो एखाद्या नगरीसारखा असतो असं मी ऐकलेलं आहे, तर ते खरं आहे का? त्यावर वशिष्ठ ऋषींनी रामाला आपल्या देहाची रचना समजून सांगितली आणि त्या नगरीमध्ये अत्यंत गुह्य ठिकाणी आपला आत्मा वास करत असतो. तर त्या नगरीमध्ये इकडे तिकडे न भटकता, आपला मार्ग न चुकता त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाऊन तिथे स्थिर होणं हेच ज्ञानी पुरुषाचं लक्षणही त्यांनी सांगितलं. ज्ञानी पुरुष जे असतात ते आत्मानुभवामध्ये स्थिर झालेले असतात आणि आत्मानंद भोगण्यामध्ये रंगून गेलेले असतात. त्यामुळे विषयांची चिंता ते करत नाही, विषयांचं चिंतन करत नाही, सातत्याने मनामध्ये येणाऱ्या विषयांची उपेक्षा करतात. हाच एकमेव मार्ग असतो की माणसाला वासनांमधून सुटण्याचा. आलेली जी वासना आहे मनामध्ये तिची उपेक्षा करणं, तिच्याकडे दुर्लक्ष करणं. मन जास्तीत जास्त आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर कसं होईल, आत्मानुसंधान कसं साधलं जाईल याच्याकडे त्याने जास्तीत जास्त लक्ष द्यायला हवं. पुढे वशिष्ठ ऋषी म्हणतात की जोपर्यंत माणसाच्या एकत्वाचा अभ्यास दृढ होऊन पूर्ण मनोजय होत नाही तोपर्यंत वासनांचा बाटुंबा हृदयामध्ये धिंगाणा घालत असतो. आणि हे प्रत्येक माणूस अनुभवतो की जोपर्यंत मनावरती आपला जय येत नाही, चित्तावरती आपल्याला विजय मिळवता येत नाही, तोपर्यंत प्रत्येक क्षणाला विविध प्रकारच्या वासना आपल्या हृदयामध्ये धिंगाणा घालतात. त्या वासना भंडावून सोडतात. त्या वासना आपल्याला दुसरं काहीही सुचू देत नाही. एक वासना संपली की दुसरी संपली की तिसरी. रात्रंदिवस 24 तास आयुष्यभर जीवनभर केवळ तेवढंच चाललेलं असतं आणि त्या वासना पूर्ण करण्याकरता म्हणून माणूस पळत राहतो.
तर हे माणसाने नीट समजून घ्यायला हवं. ते म्हणतात की राम, शरीर आणि त्यापासून होणारी सुखदुःख ही तत्वदृष्ट्या जरी मिथ्या असली तरी ती तत्वदृष्टी तुला अजून प्राप्त झालेली नाही. त्यामुळे त्यांना असत्य मानून त्यांची उपेक्षा कर. की आपल्याला प्राप्त होणारी जी सुखदुःख आहेत ती तत्वदृष्ट्या जरी मिथ्या असली तरी ती आपल्याला फारशी की असत्य आहे, मिथ्या आहेत याचा अनुभव येत नाही. ती सत्य आहे याचाच अनुभव येतो. का? कारण आपली तत्वदृष्टी अजून स्थिर झालेली नाही. तत्वाच्या ठिकाणी, आत्मज्ञानाच्या ठिकाणी आपली वृत्ती स्थिर झालेली नाही. म्हणून संसारातले जी सुखदुःख आहेत, भौतिक सुखदुःख जी आहेत ती आपल्याला खरी वाटतात. आणि म्हणून हे राम, तू काय कर, तर त्यांची उपेक्षा कर. ती कशी कर, तर दाम व्याल कट न्यायाने तू आपल्यावरती दुःख ओढून घेऊ नकोस. विवेकाचा आश्रय करून त्यांची नीट चिकित्सा कर. जी सुखदुःख आपल्या जीवनामध्ये येतात त्यावेळेला ते सुख का आलं आणि दुःख का आलं याचा शांतपणाने, स्थिर बुद्धीने विचार करायला हवा. म्हणजे भीम भास दृढ या न्यायाने तू शोकरहित अशा स्थितीपर्यंत जाऊन पोहोचशील. दोन गोष्टी त्यांना करायला सांगितल्या की सुखदुःखांकडे दुर्लक्ष करायला हवं आणि दुसरी गोष्ट त्यांची चिकित्सा करायला हवी आणि शोकरहित होऊन आपल्या मूळ स्थितीपर्यंत जाऊन पोहोचायला हवं. अशा रीतीने दृढाभ्यासाने ब्रह्मात्मभाव वृत्तीमध्ये बांधला म्हणजे निर्मनस्क स्थितीमध्ये तू निरंतर राहू लागशील. आणि मग देहाचे सर्व व्यवहार यथायोग्य चालले असतानाही तू त्यांच्यामुळे बद्ध होणार नाहीस. हा अभ्यास दृढतेने प्रत्येकाला करावाच लागतो. ज्याला कुणाला आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे त्याला. ज्यांना काहीच करून द्यायचं नाही ते आनंदी जीवन, खा प्या मजा करा, संसारातले सुख दुःख याचं त्याचं जीवन संपलं. जीवन संपायला वेळ लागत नाही. पण ज्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे त्यांनी ब्रह्मात्म भाव वृत्तीमध्ये बांधला पाहिजे. आपल्या चित्तामध्ये, मनामध्ये उठणारी प्रत्येक वृत्ती आणि प्रत्येक संकल्प हा त्या आत्म्याला धरून उठला पाहिजे. याचा अर्थ असा होतो की बाकी दुसरा कुठलाही विचार करायचा नाही, चिंतन करायचं नाही. चिंतनाचा, विचाराचा, संकल्पांचा विषय केवळ ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान एवढाच केलेला हवा. म्हणजे मग काय होईल की निर्मनस्क स्थिती प्राप्त होईल. तिथे मनच शिल्लक राहणार नाही आणि मग निरंतर जसं तैलधारावत ध्यान केलं जातं की जशी तेलाची धार अखंड असते तशी निरंतर अशी स्थिती ही ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी निर्माण होते. आणि मग देहाचे व्यापार, देहाचे व्यवहार यथायोग्य चालले तरी त्याच्यामुळे माणूस बद्ध होत नाही. त्या व्यवहारांमध्ये तो अडकत नाही, बांधला जात नाही. ब्रह्मस्थितीमध्ये ज्या वेळेला मनाने, बुद्धीने, चित्ताने माणूस एकाग्र होतो त्यावेळेला मात्र कितीही काम त्याच्याकडनं होऊ द्या, कितीही प्रकारचं काम त्याला करू द्या, तो कुठेही बांधला जात नाही. आता ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, चांगले 65 लिहिली, अभंग रचना लिहिली, किती विविध प्रकारचं कार्य केलं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्यांनी संतांची एक फळीच निर्माण केली. 8व्या पगड जातीतले संत त्यांनी निर्माण केले. समाजामध्ये वारकरी संप्रदाय हा पुन्हा चलित केला आणि सगळ्या लोकांना, स्त्री पुरुष सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्या वारकरी संप्रदायाच्या झेंड्याखाली परत त्यांनी एकत्र आणले. हे सगळं करत असताना आयुष्य तर छोटंसंच आहे. एवढ्या छोट्या आयुष्यामध्ये ते तुर्यातीत अवस्थेमध्ये संजीवन समाधीपर्यंतही गेले.
जाऊन बसेल ना, मला ब्रह्माशी एकाग्र व्हायचं आहे, तादात्म्य पावायचं आहे, मग सगळी कामं मी सोडून देईल आणि फक्त ध्यान लावून बसेल आणि एकाग्र होईल, असं त्यांनी केलं नाही. एकीकडे आपला अभ्यास, हा जो अभ्यास आहे हा करण्याकरता कुठेही एकांतात बसण्याची गरज नाही. संसारामध्ये राहून राहूनच हा अभ्यास करावा लागतो, इव्हन केला जातो. जेवढे संत आपल्याकडे ब्रह्मस्थितीपर्यंत गेलेले आहेत त्यांनी कुणीही आपला संसार, आपलं कर्म, आपलं कर्तव्य सोडलेलं नाही, कुणीच सोडलं नाही. परवा मी एकनाथ महाराजांचंही उदाहरण दिलं. एकनाथ महाराजांनी केवढं काम केलं, केवढे ग्रंथांची रचना केली आहे. आणि त्यावेळेला मुसलमानांचं राज्य आहे, विरोध होतोय, आपल्या लोकांचा त्यांना विरोध होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी विरोध झालाच, तो विरोधही पचवायचा, आपलं आपलं कामही करायचं आणि ब्रह्मभावामध्ये स्थिरही व्हायचं. लोकांमध्ये प्रेरणाही जागृत करायची, लोकांना सत्मार्गालाही आणायचं. म्हणजे ज्या अर्थी त्यांनी ते सगळं केलं, त्या अर्थी त्यांनी हे सिद्ध केलं की माणसाला हे सगळं शक्य आहे. अशक्य कोटीतलं काही नाही. माणूस हे सहजपणे सगळं करू शकतो. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घ्या, एवढं मोठं काम केलं, जगभर ते फिरले, हिंदू धर्माचा प्रचार करण्याकरता भारतामध्ये फिरले, ग्रंथांची निर्मिती केली, तत्वज्ञान लोकांना सांगितलं, ठिकठिकाणी भाषणं त्यांनी केली. आणि ते स्वतः त्यांची साधना काही बंद त्यांनी केली नाही. एवढं सगळं काम करतोय मी, मला वेळच होत नाही आहे, असं नाही ते. हे सगळं करत असतानाही त्यांनी आपली साधना पूर्ण केली. कुठलेही संत तुम्ही काढून पहा, समाजाचं काम करतायत, घराचं काम पाहतायत, आत्मिक पूर्णपणे प्रगती करतायत, ब्रह्मभावामध्ये लीन होत आहे. तर हे आपल्याला शिकण्यासारखी गोष्ट आहे की ह्या गोष्टी माणसाला शक्य होतात. थोडासा त्याला अभ्यास करत जावा. थोडा 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 अभ्यास त्याने वाढवत गेला की ही गोष्ट शक्य होऊन जाते. राम म्हणतात की भगवन दाम व्याग व कट आणि भीम भास व दृढ यांच्या संबंधाने जे 2 न्याय तुम्ही सांगितले ते मला नीट समजले नाही. कृपया ते मला विस्ताराने सांगा की काय न्याय आहेत ते 2. त्यावरती वशिष्ठ ऋषी म्हणतात की राघवा, प्राचीन काळी पाताळामध्ये 100 नावाचा एक दैत्याधिपती राहिला. 100 नावाचा एक असुर, दैत्यांचा राजा पाताळामध्ये राहत होता. त्याने पाताळामध्ये कृत्रिम चंद्र सूर्य निर्माण केले. केवढा ताकदवान असेल पहा, चंद्र सूर्य निर्माण केले. भव्य नगरोद्याने, दैत्यांची सुंदर मंदिरे त्यांनी निर्माण केली. त्याने आपल्या मायेने त्रैलोक्यातील सर्व सुख त्या ठिकाणी उत्पन्न केले. त्रैलोक्यातील सर्वात उत्तमोत्तम पदार्थ त्याने आपल्या अंतःपुरात साठवून ठेवले होते. म्हणजे देवांकडे ऐश्वर्य होतं हे खरं आहे, पण दानवांकडेही तितकंच ऐश्वर्य असायचं. तेही कधी मागे नव्हते कुठल्या गोष्टीमध्ये. प्रचंड सैन्य त्याचं होतं. देवांशी लढायला ते पूर्णपणे समर्थ होतं. तो 100 झोपी गेला किंवा देशांतरास गेला की देव संधी साधून त्याच्या सैन्यावरती आक्रमण करीत आणि त्यांचा फडशा पाडीत असे. देवांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने महाभयंकर अशा राक्षसांची निर्मिती केली. पण देव त्याला जेरीस आणत होते. त्याचा प्रत्येक प्रयत्न देव हाणून पाडत होते. त्यामुळे शंभराचा क्रोधाने भडकत होता. त्याने स्वर्गावरती एकदा आक्रमण केलं आणि त्याच्यामध्ये देवांचा दारुण पराभव झाला. सगळे देव तिथून स्वर्गातून पळून गेले आणि त्याने देवांना शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण देव त्याला कुठेही सापडले नाही. शेवटी त्याने आपल्या मायेने अत्यंत बलवान आणि महाभयंकर असे 3 दैत्य निर्माण केले.
त्या तिघांपैकी एका दैत्याचं नाव दमन करणारा दम, दुसरा शत्रूला चहूबाजूने घेरणारा, तिसरा आपल्या सेनेने शत्रूंच्या अस्त्रांपासून रक्षण करणारा. आणि त्यांच्या या गुणांवरून त्याने तिघांची नावे दाम, व्याल आणि कट अशी ठेवली की एक जो राक्षस असेल तो शत्रूंचं दमन करेल, दुसरा शत्रूला चहूबाजूने घेरेल आणि तिसरा आपल्या सेनेने शत्रूंच्या अस्त्रांपासून तो आपल्या सेनेचं संरक्षण करेल. असे 3 मोठे मोठे राक्षस त्याने निर्माण केले. या राक्षसांचा प्रथमच जन्म असल्यामुळे पूर्वजन्माच्या वासना, प्राक्तन कर्म, धर्माधर्म यांच्यापासून ते पूर्णपणे मुक्त होते. त्यांनी स्वतः ते तयार केले, त्यामुळे त्यांना पूर्वजन्म नव्हता. आणि पूर्वजन्म नव्हता त्यामुळे पूर्वजन्मीच्या वासना नव्हत्या, प्राक्तन कर्म काही नव्हतं, धर्माधर्म असं काहीही त्यांच्या ठिकाणी नव्हतं. शंभराच्या मायामय आणि असार अशा संकल्पनांमुळे ते उत्पन्न झाले होते. त्यांच्या ठिकाणी यश अपयश, सुख दुःखात्मक कल्पनाही नव्हत्या. पहिल्यांदाच जन्माला आले होते. सुख कशाला म्हणायचं, दुःख कशाला म्हणायचं, यश काय असतं, अपयश काय असतं, त्यांना काही माहिती नव्हतं. अबोध बालकासारखी त्यांची अवस्था. त्यांच्या शक्तीमुळे आपली सेना आता सुरक्षित झाली आहे याचा शंभराला विशेष आनंद होता. वशिष्ठ ऋषी म्हणतात की राम, आपण आता खात्रीने विजयी होणार असा निर्णय करून शंभराने देवांचा नाश करण्यासाठी दाम, व्याल आणि कट या सेनापतीसह आपली समर्थ सेना भूतलावरती पाठवली. या सेनेने सर्वत्र हाहाकार माजवला. त्यामुळे देव सुद्धा निरुपायाने गिरीकंदरातून बाहेर आले आणि लढण्यासाठी त्या राक्षस सेनेसमोर उभे राहिले. देव आणि राक्षस यांच्यामध्ये भरपूर महासंग्राम झाला. त्यात मोठी मोठी गावं, शहरं, पर्वत, अरण्य यांचा विध्वंस झाला. सगळीकडे रक्ताचे पाठ वाहू लागले. राक्षसांचा आवेग इतका भयंकर होता की काही काळाने देव, गंधर्व, किन्नर, मरुद्गण, दिक्पाल सगळ्यांनी तिथून पळ काढला. दाम, व्याल आणि कट हे दानव विजयानंदाने पातालामध्ये आपल्या स्वामी शंभरासुराजवळ गेले. छान विजय त्यांनी प्राप्त केला आणि आनंदाने ते शंभरासुराजवळ गेले. देव मात्र पराभूत झाल्यामुळे खिन्न होऊन काही क्षण विश्रांती घेऊन आपल्या जयाचा उपाय विचारायला ब्रह्मदेवांकडे गेले. देवांची अवस्था अत्यंत विकल झाली होती. ब्रह्मदेवांचं दर्शन घेऊन त्यांनी घडलेला सगळा वृत्तांत ब्रह्मदेवांना सांगितला. राक्षसांचा सगळा वृत्तांत ऐकून घेतल्यावर ब्रह्मदेव देवांना म्हणाले की शंभराचे अजून बरेच आयुष्य शिल्लक आहे, त्यामुळे तुम्हाला आता वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्हाला याच अवस्थेमध्ये बराच काळ अजून घालवावा लागेल, कारण शंभरासुराचं अजून आयुष्य पण भरपूर आहे आणि भरपूर पाप त्याच्या हातून होणं अजून बाकी आहे. त्याला एवढ्यात आपल्याला दंडित करता येणार नाही आणि त्याची शक्ती जास्त आहे. त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुमचा विजय होणार नाही. दाम, व्याल आणि कट हे मायावी राक्षस असल्यामुळे त्यांच्याशी तुम्ही अधूनमधून युद्ध करून पळून जाल. तुम्ही एक काम करा, देवतांना ब्रह्मदेव सांगतायत की तुम्ही सातत्याने त्या तीन राक्षसांशी युद्ध करा आणि तुम्ही मधूनच पळून जायचं. सततच्या युद्धात जिंकल्यामुळे त्यांच्या मनामध्ये अहंकार निर्माण होईल की हो, आम्ही सारखे विजयी होतो आणि देव सारखे पराजित होतो, आमचा विजय होतो. हा अहंकार तिथे निर्माण होईल. त्यांच्यातील अहंकार प्रबल झाला म्हणजे ते वासनांमध्ये अडकतील. अहंकार हा दोष आहे, तो एकच निर्माण होत नाही. तो अहंकार निर्माण झाला की मग माणसाला हे राक्षस आहे, पण माणूस किंवा राक्षस प्रत्येकाच्या ठिकाणी
अहंकार निर्माण झाला की मग त्याला असं वाटतं मी काहीही करू शकतो, आणि मग तो खरंच काहीही करायला लागतो. मग तो वासनांमध्ये अडकेल आणि मग अशा राक्षसांना जिंकणं सोपं होईल. जे पुरुष ज्ञानी असतात ते वासनारहित अनासक्त बुद्धीचे, इष्टप्राप्तीने फुलून जात नाही आणि अनिष्ट प्रसंगाने क्रोधही करत नाही. अशा प्रकारचे महात्मे कायम अजिंक्य असतात. जे ज्ञानी पुरुष असतात ते वासनारहित असतात, अनासक्त बुद्धीचे असतात. त्यामुळे त्यांचा विजय झाला, जय झाला तरी त्यांना त्याचा अहंकार निर्माण होत नाही, किंवा काही अनिष्ट प्रसंग जरी त्यांच्यावर ओढवला तरी ते क्रोध करत नाही, संतुलित स्वतःला ठेवतात. या उलट जे पुरुष अंतर्वासनारूपी दोरीने बांधलेले असतात ते कितीही सामर्थ्यवान पंडित असो, प्रसंगी लहानशा मुलाकडूनही पराजित होतात. की जे वासनेमध्ये अडकलेले असतात, कितीही ते सामर्थ्यवान असले तरी त्यांच्यामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या वासना आहेत, भोगासक्ती आहे आणि बाकीचे दोष आहेत, अहंकार आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, हे दोष येतातच. या दोषांमुळे त्या माणसांमधली शक्ती कमी होते आणि मग त्यांना पराजय होतो. जोपर्यंत दाम, व्याल, कट हे संसारात आसक्तीरहित बुद्धीने वागत आहे तोपर्यंत त्यांच्या पुढे तुमचं काहीही चालणार नाही. त्यांच्यामध्ये मी, माझा असे भाव उत्पन्न करा, त्यांच्यामध्ये देहाभिमान उत्पन्न करा, म्हणजे तुमचं कार्य सिद्धीला जाईल. त्यांना संसारामध्ये आसक्ती निर्माण होईल असं करा. मग आसक्ती कशी निर्माण होते? तिथे अहंकार निर्माण झाला, कर्तृत्व भाव निर्माण झाला की आसक्ती निर्माण व्हायला लागते. मग एका गोष्टीवर जय मिळवला की माणसाला असं वाटतं की आपण आणखीनही गोष्टींवर जय मिळवू शकतो. तशीच गोष्ट यांची होणार आहे. म्हणून तुम्ही काय करा की त्यांच्या मनामध्ये देहाभिमान उत्पन्न करा. ब्रह्मदेवांना नमस्कार करून देवांनी त्यांचा निरोप घेतला आणि ब्रह्मदेवांनी सांगितल्याप्रमाणे देवांनी राक्षसांना युद्धासाठी पुकारायला सुरुवात केली. 30 वर्ष राक्षसांशी त्यांनी सतत युद्ध केलं. हे युद्ध कधी काही वर्ष चालायचं, कधी काही महिने चालायचं, कधी काही दिवस चालायचं. काही दिवसांनी पुन्हा देव पळून जायचे, पुन्हा काही दिवसांनी यायचे, पुन्हा युद्ध करायचे, काही महिने युद्ध चालायचं, पुन्हा पळून जायचे. असं जवळजवळ 30 वर्ष सातत्याने न थकता देवसुद्धा येऊन यांच्याशी युद्ध करत होते. प्रत्येक वेळेला देव पराजित झाल्यामुळे असुरांमध्ये अहंकार जागृत झाला. आम्ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहोत, आम्ही आनंदाने जगावं, धनवान व्हावं, उत्तम अन्नाचं सेवन करावं, उत्तम स्त्रियांशी विवाह करावा, सुखाने संसार करावा, असे भाव, अशा वासना त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होऊ लागल्या. एका अहंकारामुळे बाकीची सगळी वासनामयी सृष्टी जी आहे ती त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला लागली. या गोष्टींच्या चिंतनात ते आता रात्रंदिवस रममाण होऊ लागले. त्यांच्यामध्ये अहंकार तर आलाच, पण त्याच्या पाठोपाठ या वासनांमुळे मोह आला, लोभ आला आणि भोगासक्तीही आली. लोभ आला. छोट्याशा त्यांना दिलेल्या राजवाड्यामध्ये मग ते आता समाधानी होईल ना. त्यांना असं वाटायला लागलं की शंभरासूर आमच्यामुळे जिंकतो, त्यामुळे आम्हालाही त्याच्यासारखेच सगळे सुख उपभोग असायला हवेत. आम्ही का म्हणून छोट्याशा खोलीमध्ये राहायचं. ज्या वेळेला एखादा माणूस नगरसेवक होतो त्यावेळेला त्याला असं वाटायला लागतं की अरे काय, माझ्याकडे एकच गाडी, एकच फ्लॅट आहे आणि पुढच्या 2-3 वर्षामध्ये त्याचा
अफाट विस्तार झालेला आपण पाहतो. एकच्या ऐवजी 4-4 गाड्या असतात, एका फ्लॅटच्या ऐवजी मोठा कुठेतरी बंगला असतो, फार्म हाऊस असतं, काही प्रमाणात फ्लॅट वगैरे नावावर असतात. तोच आमदार झाला की आणखीन पसारा वाढतो. म्हणजे एका जितकी माणसाला राहण्यासाठी जागा आवश्यक असते त्याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळे काही सुखाची साधनं त्यांना हवी असतात. कशासाठी हवी असतात? काही एकरमध्ये आमचं फार्म हाऊस आहे आणि आम्ही अशा सुविधा केल्या आहेत, आमचा बंगला आहे, आमकाय किती लागतं माणसाला? झोपायला जागा किती लागते आणि पोटाला अन्न किती लागतं? पण होतं काय की सत्ता मिळाली, बळ मिळालं की माणसाला लोभ सुटतो, लोभ निर्माण होतो, मोह निर्माण होतो की चांगल्यात चांगली वस्तू माझ्या घरी पाहिजे, माझ्यापेक्षा चांगली वस्तू इतर कोणाकडेही दिसता कामा नये, चांगल्यात चांगली गाडी माझ्याकडे पाहिजे. हे सगळं जे आहे त्यामुळे भोगासक्ती निर्माण होते. आणि मग या राक्षसांची मनं विकारांनी क्षुब्ध व्हायला लागली, विविध विकार निर्माण व्हायला लागले, भोगासक्ती वाढायला लागली. ही सगळी सुख न भोगताच आपला जर मृत्यू झाला तर काय होईल अशी भीती त्यांच्या मनाला ग्रासू लागली. हे आता आपण सगळं भोगलं पाहिजे, एवढं मोठं ऐश्वर्य आपण निर्माण केलंय, गाडी बंगला, स्त्रिया, मुलं, बाळ, जे काही संसार आहे, आणि असंच मध्येच आपण जर मृत्यू पावलो तर काय होईल? काही त्याला अर्थच राहणार नाही. मग आपण आता जिवंत राहिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यांच्यामध्ये असणारा जो पराक्रम आहे तो कमी कमी व्हायला लागला. देवांनी हल्ला करताच शरीर रक्षणाकरता ते आता रणांगणातून पळू लागले. त्यामुळे दैत्यांचा जोर कमी होऊन देवतांचा विजय होऊ लागला आणि त्यातच दाम व्याल कटाचाही नाश झाला. रावणाचा जो नाश झाला, शिशुपालाचा जो नाश झाला, तो कशामुळे झाला? तो विकार आणि वासनांमुळेच झाला. काम असेल, क्रोध असेल, द्वेष असेल, ईर्ष्या असेल, हे जे काही दोष आहेत हेच माणसाच्या जीवनाचा नाश करतात. आणि जितके विकार कमी, दोष कमी, तितका माणूस आनंदाने दीर्घकाळ जीवन जगू शकतो. याची चांगली उदाहरणं म्हणजे सगळे ऋषी मुनी पहा, दीर्घकाळ जगतात, स्वच्छ निरामय निर्मळ असं त्यांचं जीवन आहे. कोणाविषयी द्वेष नाही, मत्सर नाही, अहंकार नाही, दोष नाही आहेत, आणि असतील तर अगदी काही कारणापुरते ते व्यक्त झालेले आपण पाहतो. जिथे दोष आहे तिथे जीवन पटकन ग्रासलं जातं, जीवनाचा नाश होतो, आणि जिथे दोष नाही तिथे जीवन दीर्घकाळ उत्तम पद्धतीने शांततेने जगलं जातं. वशिष्ठ ऋषी म्हणतात की रघुनंदना, वासनेचं उग्र स्वरूप तुला समजावं म्हणून तुला दाम व्याल कट न्याय सांगितले. अविवेकाचं अनुसंधान केल्यामुळे चित्त या प्रकारची आपत्ती होते आणि त्याला अनंत दुःखांची प्राप्ती होते, हे लक्षात ठेव. अविवेकाचं जर माणसाने अनुसंधान ठेवलं तर विविध प्रकारच्या आपत्ती त्याला भोगाव्याच लागतात. म्हणून चित्ताने कायम विवेकाचं अनुसंधान ठेवा, बुद्धी स्थिर ठेवा. योग्य काय अयोग्य काय त्याचा विचार करूनच पुढे कार्य करा. राम संसार रूपी विषवल्ली अहंकार रूपी अंकुरापासून उदय पावत असते, म्हणून अहंकाराचा अंकुर प्रयत्नाने खुडून टाक. अहंकार जो आहे त्याच्यातूनच संसार रूपी विषयवल्ली वाढते. मी आला की माझा संसार वाढलाच, मी संपला की तिथे संसार संपतो, संसार शून्य होऊन जातो. अमृतमय आणि अत्यंत शीतल असा परमार्थ चंद्र अहंकार रूपी
व्याल कट दानवांसारखी स्थिती होते. जो अमृतमय अत्यंत शीतल असणारा परमार्थ चंद्र आहे, जो प्रत्येकामध्ये वास करतो, तो अहंकार रूपी भ्रमाने झाकला जातो. ज्या माणसाच्या ठिकाणी अहंकार असतो त्याच्या ठिकाणी आत्मज्ञान कधीही निर्माण होऊ शकत नाही. तो आत्मज्ञान प्राप्त करून घेऊ शकत नाही. त्याला अहंकारादी दोष दूर करावेच लागतात, त्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. नाही तर मग दाम व्याल कट यांच्यासारखी अवस्था होते. परमार्थ तत्वाचा अभ्यास केल्याशिवाय जगतभ्रांती नष्ट होण्याचा दुसरा कोणताही उपाय नाही. ज्याला परमार्थ तत्वाचा अभ्यास करायचा आहे त्याला जगताची जी भ्रांती त्याच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये, चित्तामध्ये निर्माण झालेली आहे ती दूर करणं हाच एकमेव उपाय आहे. जग हे सत्य आहे अशी अनेक वर्ष आपल्या हाडीमासी घेऊन राहिलेली समजून तत्वविचाराचा अभ्यास केल्यापासून नाहीशी होत नाही. जन्माला आल्यापासून आपल्याला सांगितलं जातं किंवा तो संस्कार कळत न कळत आपल्यावरती होतो की हे जग सत्य आहे. आणि अनेक वर्ष आपल्या हाडीमासी ते सगळं उत्तम पद्धतीने ठसतं. आणि मग या जगाला भ्रम कसा म्हणायचा हे आपल्याला कळतं. किंवा आत्मानुसंधान करत असताना हे जग कसं विसरायचं हेही समजत नाही. म्हणून हा जो संस्कार आहे हा लहानपणापासूनच मुलांवरती करायला, जसं इथे रामांवरती वयाच्या 16व्या वर्षापासून हा संस्कार करताय, तरी सुद्धा 16व्या वर्षापर्यंत रामांनी जे जे अनुभवलं आहे त्यामुळे सुद्धा भरपूर भ्रम त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहे. या जगात परमात्म्या वाचून दुसरं सत्य काहीच नाही. सत्य, शुद्ध, शांत, सर्वगत, बोधाकाश आणि निष्कलंक असे जे संवेदन तेच परमार्थ सत्य आहे. त्याला केव्हाही उदय नाही आणि अस्तही. परमात्म्या वाचून दुसरं काहीही सत्य या जगामध्ये नाही. आणि हे सत्य कसं आहे? शुद्ध आहे. त्याच्यात अशुद्धी काही नाही. त्याच्यात राग रोग वगैरे कुठलीही गोष्ट सापडणार नाही. ते पूर्ण शांत आहे. ते सर्वगत आहे. ते बोधाकाश आहे. म्हणजे त्याच्याशी ज्या वेळेला माणूस संलग्न होतो त्यावेळेला माणसाला बोध व्हायला लागतो, ज्ञान व्हायला लागतो. ते निष्कलंक आहे. कुठलाही कलंक, कुठलीही अशुद्धी, कुठलाही दोष त्याच्यामध्ये नाही. असं हे संवेदन तेच परमार्थ सत्य. आणि ते कसं आहे? संवेदनशीलही आहे. ते केव्हाही उदय पावत नाही, अस्तही पावत. ते आहे त्याच अवस्थेत. राम चिदाकाश हे निराकार, अनंत आणि सर्वव्यापी असून अंतर्यामी जशी जशी कल्पना करावी तसं तसं ते दिसू लागतं. ज्याप्रमाणे सूर्यकिरणच मृगजळ आहे असं भासतं त्याप्रमाणे चिदाकाशच बाह्यरूप धारण केलेलं जग आहे. जो चिदाकाश प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे तो चिदाकाशच निराकार आहे, अनंत आहे, सर्वव्यापी आहे. आणि हा चिदाकाश त्याच्यामध्ये ज्या ज्या काही कल्पना केल्या जातात त्याप्रमाणे सगळं जगत आपल्याला दिसतं. म्हणून ज्याची जशी दृष्टी आहे तसं जगत त्याला दिसतं. जशी ज्याची दृष्टी आहे त्याला सगळं जग दिसतं. जग जर एकच असतं तर प्रत्येकाला एकसारखा अनुभव आला असता. प्रत्येकाचे अनुभव वेगळे नसते. पण इथे तसं होत नाही. प्रत्येकाचे अनुभव स्वतंत्र आहे. का? कारण प्रत्येकाचा चिदाकाश त्याच्यामध्ये त्यांनी केलेली कल्पना ही वेगळी आहे. चिदाकाश प्रबुद्ध झालं की बाह्य विषयांच्या प्राप्तीविषयी उन्मुख झालं म्हणजे त्याला दृश्य जगत असं म्हणतात.
तेच चिदाकाश मुक्त झालं, अद्वितीय आणि स्वप्रकाश अशा चिदात्म्यात स्थिर झालं की बाह्य विषयांपासून परान्मुख होतं आणि त्या स्थितीलाच मोक्ष स्थिती असं म्हणतात. की हे जे चिदाकाश आहे हे ज्या वेळेला बाह्य विषयांशी बांधलं जातं त्यावेळेला त्याला जग असं म्हणतात. आणि हेच चिदाकाशामध्ये हेच चिदाकाश चिदात्म्यामध्ये स्थिर होतं, म्हणजे त्याच्यामध्ये होणारं चिंतन चिदात्म्याचं होतं त्यावेळेलाच मोक्ष स्थिती प्राप्त होते. चित्तामध्ये ज्याचं चिंतन होईल त्याला धरून पुढचा सगळा व्यवहार होतो, पुढचं जीवन त्या पद्धतीने होतं. चिदाकाशाची प्रबुद्ध अवस्था म्हणजे जग आणि त्याची सुप्त अवस्था म्हणजे मोक्ष. संसार हा दाम व्याल कटांच्या कथेप्रमाणे आहे. संसार केवळ शून्य आणि मायामय असूनही अत्यंत भेसूर आहे, भयंकर आहे. मृगजळाचं ज्ञान नसल्यामुळे मृग जसा मृगजळापाठी धावत जातो त्याप्रमाणे संसारातील भ्रम अनुभवाला आलेले नसल्यामुळे हा संसार माणसाला भ्रमण करायला लावतो. प्रत्येक वेळेला माणसाला असं वाटतं की हो, आता मी अमुक एक गोष्ट करणार आहे संसारातली आणि त्याच्यातून मला सुख मिळेल, आनंद मिळेल, समाधान मिळेल, शांतता मिळेल. पण हा संसार मुळात भ्रम असल्यामुळे त्याच्यामध्ये निश्चित अशी कुठलीही सत्य गोष्ट नसल्यामुळे केवळ आणि केवळ त्या ठिकाणी माणसाला दुःख अनुभवायला येते. अत्यंत श्रेष्ठ अशा आत्मपदापासून च्युत करून प्राण्यांना अधोगतीला हा संसार नेतो आणि मूढ प्राणी याला खरं मानतात आणि त्यांचं पतन होतं. माणूस संसाराला खरं मानतो. संसार हा खरा नाही, संसार हा सत्य नाही, संसार हा नित्य नाही, संसारात समाधान नाही, सुख नाही, आनंद नाही, आत्मानंदही नाही. फसवा आहे, भ्रमित आहे. आणि जे जे लोक संसारामध्ये अडकतात त्यांचं पतन होतं असं ते म्हणतात. राम केवढीही भयंकर आपत्ती कोसळली तरी असन्मार्गाने जाऊ नये, कुटील मार्गाचा अवलंब करू नये, राहू नये. जरी अमृत प्राशन केलं तरीही तो मरण पावला. उदाहरण त्यांनी दिलं की संसारामध्ये माणूस असतो त्यावेळेला भयंकर अशा आपत्ती त्याच्यावर कोसळतात. त्यावेळेला तो वाईट मार्गाचा अवलंब करतो. तसं त्याने करू नये, किंवा कुटील मार्ग त्याचाही अवलंब करू नये. कितीही वाईट मार्ग जरी आपण स्वीकारला तरी शेवटी मृत्यू हा ठरलेला आहे. संसारामध्ये शेवट जो आहे तो मृत्यूने होतो. मृत्यू अटळ आहे, प्रत्येकाचाच होणार आहे. परंतु ज्यांच्या चित्तामध्ये वैराग्य स्थिर झालेलं आहे, ज्यांची आसक्ती फक्त शास्त्राध्ययन आणि श्रवण यांच्या संबंधाने आहे, जे कायम सत्य भाषण सदा सर्वदा ब्रह्मस्वरूप पाहत राहतात, तेच खरे पुरुष आहे. त्याच्याकरता चित्तामध्ये वैराग्य स्थिर करून आसक्तीच्या ठिकाणी शास्त्राध्ययन करणं, श्रवण करणं आणि सत्याची कास घेणं, सत्य भाषण, सत्य आचरण, सत्य विचार या गोष्टींमुळे माणूस सदा सर्वदा ब्रह्मस्वरूप होऊन जातो. प्रत्येक माणसाने आपल्या अधिकारानुरूप चित्शक्तिकारक आचरण ठेवून पूर्वाचार्यांनी आखून दिलेल्या मार्गाने एकेका भूमिकेचा अभ्यास करून स्थिर व्हावं. प्रत्येक माणसाने काय करावं? आपल्या अधिकारानुसार, इतरांकडे बघून नाही. अमक्याने अमुक केलं मग मी पण करेल, तमक्याने तमकं केलं म्हणून मी पण करेल असं नाही. आपला अधिकार काय आहे, आपली धारणा काय आहे, आपली पचनशक्ती काय आहे ते पाहूनच
चित्शक्तिकारक आचरण ठेवावं. आपण जर संसारी लोक आहोत, आपण संन्याशांसारखं आचरण करायचा प्रयत्न केला तर आपल्याला जमणार आहे का? शक्यच नाही. पहाटे 3 वाजता ते उठतात. आपण एका दिवशी उठू करायचं, पण त्या दिवशी दुपारी लगेच आपण आडवे होऊ. ओके, ते भिक्षा मागून खातात. 2-4 दिवस आपणही एखाद्या कॅम्पला वगैरे गेलो तर आपल्याला मजा वाटते, वेगळं काहीतरी. पण घरी आल्यावर डावी साईड उजवी साईड सगळे आपल्याला हवी असते ताटामध्ये, होत नाही आपल्याला त्याच्याशी. म्हणून त्यांनी काय म्हटलंय, आपला अधिकार आपण आधी पाहावा आणि चित्तशुद्धीकारक आचरण आपण ठरवून घ्यावं. तसं ठेवावं. पूर्वाचार्यांनी आखून दिलेल्या मार्गाने क्रमाक्रमाने एकेका भूमिकेचा अभ्यास करून ती स्थिर करावी. पूर्वाचार्यांनी म्हणजे आपल्या आधीच्या लोकांनी याचा अनुभव घेतलेला आहे. अशा अनुभव संपन्न लोकांच्या मार्गाने ते जसं मार्गदर्शन करतील त्या मार्गदर्शनाने क्रमाक्रमाने एकेका भूमिकेचा अभ्यास करावा. कुठल्या भूमिका? ज्ञानाच्या 7 भूमिका ज्या काल सांगितल्या. शुभेच्छा, विचारणा, तुनुमानसा, सत्वापत्ती ज्या सांगितल्या तुर्यगापर्यंत, त्या एकेका भूमिकेचा स्वीकार करावा, ती स्थिर करावी आणि मग आपण पुढे सरकावं, ज्ञान प्राप्त करावं आणि मिथ्या भोगजाल तोडून टाकावं. म्हणजे कालांतराने त्यांना सिद्धी प्राप्त होते. असा अभ्यास करत जावं. दुसऱ्या बाजूला मिथ्या भोगजाल जे आहे, मिथ्या सारखे भोग माणूस भोगत असतो, भोगांमध्ये लिप्त होतो. हा भोगावा, तो भोगावा. आता नवरात्र येईल, नवरात्र आले की या रंगाची साडी, त्या रंगाची साडी, काय नाटक आहे. साड्या वेगवेगळ्या रंगाच्या करून ती भगवती प्रसन्न होणार आहे का? शक्यच नाही. त्याला साधना करा. त्याच्यामध्ये सगळा वेळ घालवण्यापेक्षा आणि सेल्फी काढून पेपरला पाठवतात. किती उद्योग करतात, किती वेळ वाया घालवतात. ते थांबवून का तेवढा वेळ त्या भगवतीच्या जवळ बसला, मनाने एकरूप झाला, तिची थोडीशी मानस पूजा केली तरी खूप छान वाटेल, मन शांत होईल. म्हणजे आजचा संसार काय हेच आपल्याला, की भोगांमध्ये जास्तीत जास्त लिप्त कसा होता येईल ते पहा. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या डोक्यातून वेगळीच कल्पना निघते. आणि वेड्यासारखी लोक, सुशिक्षित समजणारी स्वतःला, ती सुद्धा त्याच्यामध्ये जाते. खरंच बुद्धी काय काम करते आपली विचारच करत आहे. माझ्याकडे ती रंगाची साडी, घाला चालू द्या. कुठे चाललंय आणि अजून कुठपर्यंत जाणारे काही कळत नाही. म्हणून त्यांनी सांगितलंय की मिथ्या भोगजाल तोडून टाका आणि त्यामुळे काय होईल, कालांतराने सिद्धी प्राप्त होईल. सिद्धी प्राप्त होईल याचा अर्थ असा की ब्रह्मज्ञान प्राप्त होईल, ब्रह्मज्ञानाची सिद्धी प्राप्त होईल. श्री वशिष्ठ रामाला पुढे सांगतात की कोणत्याही विषयात निश्चयाने दीर्घोद्योग केल्यास त्याचं फळ मिळाल्याशिवाय केव्हाही राहत नाही. त्याची काही उदाहरणं त्यांनी दिली. कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्ही निश्चयाने दीर्घोद्योग केला तरी त्याची फळं मिळतात. मग अध्यात्मात का नाही मिळणार? तिथे पेशन्स ठेवावाच लागतो, दीर्घकाळ आणि निश्चयाने, दृढ निश्चयाने आणि दीर्घकाळ हे सोडायचं नाही. तर ते उदाहरण असं देतात की शिलाद नावाची मुनी निपुत्रिक होते. त्यांनी शिवांची भरपूर तपस्या केली आणि त्यांच्याकडनं वर मागितला. त्यावेळेला प्रत्यक्ष शिवच अंशावतार घेऊन त्यांच्या पोटी जन्माला. आता ही तपश्चर्या काही 2 महिने 4 महिने केली असेल का त्यांनी? शिव प्रसन्न होण्याकरता अनेक वर्ष त्यांना तपश्चर्या दृढतेने निश्चयाने करावी लागली. त्यांनी ती केली आणि म्हणून शिवांचं दर्शन झालं. एवढंच नाही तर
प्रत्यक्ष शिव त्यांच्या पोटी अंशावतार घेऊन आले. दुसरं उदाहरण दिलंय बलीचं. राजा बलीसारख्या दानवाने तपादी गोष्टी करून सकल ऐश्वर्य संपादन केलं आणि देवांचा विध्वंस केला. प्रत्यक्ष विष्णू सुद्धा त्यांचे द्वारपाल म्हणून राहिले. काय ऐश्वर्य असेल? ज्या विष्णूंची आपण पूजा करतो त्यांचं एखादी झलक पाहण्यासाठी ऋषी मुनी महात्मे वर्षानुवर्ष तपश्चर्या करतात. ते विष्णू यांच्या दारात उभे राहतात द्वारपाल म्हणून. याला तपश्चर्या लागते, ही सोपी गोष्ट नाही. मरुत राजाच्या यज्ञामध्ये इंद्राने विघ्न आणलं तेव्हा संवर्त नावांच्या ऋषींनी आपल्या तपोबलाने ब्रह्मदेवासारखीच दुसरी सृष्टी निर्माण केली. केवढं सामर्थ्य आहे या लोकांमध्ये. दुसरी सृष्टीच निर्माण करतात. त्यात ब्रह्मदेव, सूर्य, चंद्र, तारे, माणसं, पशु पक्षी सगळं निर्माण करतात. ओके. त्यानंतर त्यांनी उदाहरण दिलंय प्रत्यक्ष विश्वामित्रांनी दृढ निश्चयाने वारंवार उग्र तपश्चर्या करून दुष्प्राप्य असणारं ब्राह्मणत्व संपादन केलं. विश्वामित्र हे क्षत्रिय आहेत, राजा आहेत आणि म्हणून एका ब्राह्मणाने आपला पराजय केला हे त्यांना सहन झालं आणि ते ब्राह्मणत्व आपल्यामध्ये येण्याकरता त्यांनी उग्र तपस्या त्यांनी केली आणि वारंवार केली. सोडलं नाही ते ध्येय साध्य करेपर्यंत. पुढे त्यांनी उदाहरण दिलंय 18 विश्व दारिद्र्य भोगणाऱ्या उपमन्यूने आपल्या तपसामर्थ्याने क्षीरसमुद्र प्राप्त करून घेतला. की जो उपमन्यू त्याची आई अत्यंत गरीब असल्यामुळे त्याला दूध सुद्धा देऊ शकायची नाही. पिठामध्ये पाणी कालवून ती त्याला दूध द्यायची. त्या उपमन्यूने इतकं तप केलं की संपूर्ण समुद्रच दुधाचा भगवंतांनी त्याला करून दिला. तो क्षीरसागर. ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही भक्षण करणाऱ्या काळाला श्वेतमुनीने आपल्या दृढ भक्तीने जिंकून घेतला. पतिव्रता सावित्रीने मोठ्या युक्तीने यमाला जिंकलं आणि सत्यवान पतीला परलोकातून परत आणलं. राम या सगळ्यांचं तात्पर्य असं आहे की शास्त्रीय शुभोद्योग दृढ निश्चयाने केला असता त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. एकतर उद्योग दीर्घकाळ करावा लागतो आणि तो शास्त्रीय पद्धतीने करावा लागतो. म्हणजे त्याचे सगळे नियम पाळून जर आपण त्या गोष्टी केल्या तर आपल्याला अशक्यातली अशक्य गोष्ट सुद्धा प्राप्त होते असं त्यांनी रामांना समजून सांगितलं. मात्र असा उद्योग कोणत्या ध्येयाकरता करायचा हे मात्र शून्य पुरुषाने फलाचं तारतम्य पाहूनच ठरवणं गरजेचं आहे. की एवढी मोठी उपासना तपश्चर्या आपण करतो आहोत ते कुठल्या फळाच्या अपेक्षेने. कारण जी चांगली उदाहरणं त्यांनी दिली त्याच्यानंतर वाईटही उदाहरणं आपण बघितलेली आहेत. रावणाचं उदाहरण आहे की मला कोणीही मारू शकणार नाही. हिरण्यकश्यपूचं उदाहरण आहे, हिरण्याक्षाचं उदाहरण आहे. या राक्षसांनी सुद्धा घोर तपश्चर्या केली पण त्यांनी मात्र फळ त्याचं ब्रह्मज्ञान परमेश्वर प्राप्ती असं मागितलं नाही. म्हणून ते म्हणतात की तारतम्य ठेवलं पाहिजे. राम आत्मज्ञान हे सर्व सुख दुःखांचं मूळ उच्चाटन करून टाकणार असल्यामुळे त्यासाठीच शुभ उद्योग करावा हे युक्त आहे. या जगामध्ये आत्मज्ञान हेच एकमेव असं ज्ञान आहे की जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर माणसाच्या ठिकाणी असणाऱ्या सर्व प्रकारच्या दुःखांचा नाश होतो. आणि म्हणून एवढं श्रेष्ठ असणारे जे ज्ञान आहे ते मिळवण्याकरताच माणसाने कायम उद्योग करावा. आरंभी विषय त्याग करून वैराग्य संपादन करताना अतिशय कष्ट वाटतील. हे सोपं नाही आहे हे त्यांनाही माहिती आहे, मान्य आहे. आणि म्हणून ते म्हणतात की सुरुवातीला
विषय त्याग करणं हे अवघड होऊन जातं. आवडणारी वस्तू जी आहे ती खायची नाही, आवडणाऱ्या गोष्टी करायच्या नाही, हे जड जातं. पण हळूहळू त्या गोष्टी सहज नाही झाल्या. परंतु कष्ट सोसल्याशिवाय आत्यंतिक सुखाची प्राप्ती कशी होणार? आत्यंतिक मोठं सुख जर आपल्याला हवं असेल तर कष्ट सोसण्याची तयारीही माणसामध्ये असायला हवी. म्हणून देहाभिमानाचा त्याग करून, क्षमाचा आश्रय करून शाश्वत अशा चित स्वरूपाचं अनुसंधान करीत जा. तसंच आपल्या ह्या मोक्षदायी श्रेष्ठ जन्माचा विचार करून सज्जनांची सेवाही करीत जा. देहाभिमान हा अत्यंत घातक आहे, तो माणसाने टाकायला हवा. क्षमाचा आश्रय करावा. क्षमा म्हणजे शांती, जे आपण बघितली होती. 4 जे काही त्यांनी साधनं सांगितली त्याच्यामध्ये क्षम हा एक. शाश्वत अशा चित स्वरूपाचंच अनुसंधान करावं. संसारातल्या नातेसंबंधातल्या कुठल्याही गोष्टींचं अनुसंधान मनामध्ये ठेवू नये. शाश्वताचं चिंतन करावं, अनुसंधान करावं आणि मोक्षदायी अशा श्रेष्ठ जन्माचा विचार करावा. की माणसाचा जन्म मिळाला आहे याच्यामध्येच आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. त्यावेळेला तो प्राप्त करून घेण्याकरता प्रयत्नशील राहावं आणि सज्जनांची सेवाही करावी. सज्जनांच्या सेवेमुळे बऱ्याच गोष्टींचा लाभ होतो. सज्जनांच्या सेवेशिवाय केलेलं तप, तीर्थाटन आणि शास्त्राध्ययन व्यर्थ होत जातं. आम्ही विद्वान आहोत, ज्ञानी आहोत, आम्ही तप करू, शास्त्रांचं अध्ययन करू, अभ्यास करू, आमची साधना करू, उपासना करू, पण आम्ही कुठल्याही सज्जनांना शरण जाणार नाही, त्यांची सेवा करणार नाही. असं जर झालं तर ते सगळं व्यर्थ आहे. म्हणून ह्या गोष्टींबरोबरच सज्जनांची सेवा सांगितलेली आहे. संतांची, सत्पुरुषांची, सद्गुरूंची सेवा सांगितलेली आहे. त्यांच्या सेवेमुळे, त्यांच्या कृपेमुळे हा मार्ग जो आहे तो सुकर होत जातो, स्थिर होत जातो. राम आता सज्जन कोणाला म्हणावं ते ऐक. कोण आहेत सज्जन? ज्यांचं नाव सज्जन आहे ते सज्जन नव्हे. हल्ली नाव पण सज्जन ठेवतात. तर ज्यांचे लोभ, मोह, क्रोध हे दोष प्रत्यही क्षीण होत चाललेले आहेत आणि जे आपली कर्म यथाशास्त्र करण्यात मग्न आहेत तेच सज्जन होय. त्यांना आत्मज्ञानाचा लाभ होतो. की ज्यांच्या मनामध्ये लोभ नाही, कुठल्याही गोष्टीविषयी कुठलीही गोष्ट हवी आहे असं ज्यांना वाटते, मिळाली नाही मिळाली काहीच फरक पडत नाही. मोह नाही, अंक पाहिजेच, हे नसेल तर कसं होणार? काहीही त्यांच्या विश्वात फरक पडत नाही. आणि क्रोध, कुठल्याही गोष्टीने त्यांना क्रोध येत नाही. किंवा हे सगळे दोष ज्यांचे क्षीण होत चाललेले आहेत, कमी होत चाललेले आहेत आणि जे आपली कर्म यथाशास्त्र करण्यात मग्न आहे, आपले कुठलंही कर्म ते दूर करत नाही, कर्मामध्ये टाळाटाळ करत नाही, आपल्या जबाबदाऱ्या बाजूला ढकलत नाही, अशी जी लोक आहेत ती आहेत सज्जन आणि त्यांना आत्मज्ञानाचा लाभ होतो. जगाची उत्पत्तीच झाली नाही तर लोक जग म्हणतात ते काय आहे या प्रश्नाचं उत्तर ऐक. अचंचल आत्म्याच्या ठिकाणी कल्पित चांचल्यामुळे चंचल अशी माया जे चमत्कार करते तेच जग होय. तर जगाची दुसरी व्याख्या त्यांनी इथे दिली आहे. पहिल्यांदा आपण जग म्हणजे काय तर त्या परमात्म्याची कल्पना म्हणजे जग असं म्हटलं होतं. इथे त्यांनी म्हटलंय की जो आत्मा अचंचल आहे, जो स्थिर आहे, त्याच्या ठिकाणी कल्पित चांचल्यामुळे चंचल अशी माया निर्माण होते
आणि ती माया जे चमत्कार करते त्याला म्हणतात जग. म्हणजे तो आत्मा कल्पना करतो आणि ती जी कल्पना आहे ती कल्पना तिलाच त्यांनी माया म्हटलेलं आहे. त्या मायेचा जो आविष्कार आहे, तिचं जे व्यक्तीकरण आहे ते म्हणजे जग आहे. त्रैलोक्यात